हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचं टायमिंग आहे, तर हा व्हिडिओ आहे ना 2 पार्टमध्ये येईल. तर मी आणि कार्तिक बघा दारापुढे दिवा लावायचं तयारी चालू आहे. तर मी म्हटले की कार्तिकला दिवा लावायचा, तो तो म्हटलं मी पण करतो. ते इथं बघा देवापाशी बसून ना दिवा लावायला लागले. मी 4 दिवे लावणार आहे, 2 दारापुढे लावणार आहे. खिडकी जागा नाही आहे म्हणून मी लावत नाही, वारा पण सुटतो, विझणार. गॅलरी छोटी म्हणून त्या गॅलरीत पण लावणार नाही. दुसरी खिडकी वारा येतो त्याच्यासाठी लावणार नाही, फक्त मी दारापुढे लावणार आहे आणि 2 देवापाशी लावणार आहे. कारण की देव दिवाळी आहे, तर 2 देवापाशी लावणार आहे, 2 दारापुढे लावणार आहे. असे 4 दिवे घेतलेत बघा. तर त्याला म्हटलं की कापूस मी व्यवस्थित करून मी लावते, नाही मी लावते, मग ते करायला लागले. दिवाबत्ती पण लावायचे संध्याकाळी, तर त्याच्या अगोदर पहिले दारापुढे ना दिवा लावून घेते आणि धूप दीप अगरबत्ती काय असेल ते करून घेते. मग देवाची पूजा करून घेते. आणि आजपासून आहे ना मल्हारी सडरात्र उत्सव सुरू होणार आहे. तर चंपाषष्ठी आधी जेव्हा मार्गशीर्ष सुरू होतो त्याच्या पहिला दिवस मार्गशीर्षच्या 6व्या दिवशी या 6 दिवस कालावधीत मल्हारी सडरात्र उत्सव सुरू होणार आहे. म्हणून त्या निमित्ताने ना मी मल्हारी सप्तशतीचं या ग्रंथाचं पठण करणार आहे. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण मी कसं करणार आहे, तर मी ते सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगते. तर मी कसं करणार आहे तर ते दाखवणार आहे आणि कसं करते कसं नाही, आणि ते सगळं मी डिटेलमध्ये दाखवते तुम्हाला. तर त्याच्या अगोदर हे बघा आमची झाली वाती वळून आणि त्याच्यात तेल टाकलं फायनली. पहिले ना 2 दिवे ना देवापाशी ठेवून घेते, दाखवते. दारापुढे लावायचं. माझ्या पाठीमागे कॅमेरा घेऊन चल. मी माचीत लावणार ना. तू लाव की दारापुढे. माचीत कोण लावणार? अरे तिथं स्टँड घेऊन चल. असं इथं बघा दारापुढे पहिले दिवा लावून घेते, मग देवपूजा करून घेते. त्याच्या अगोदर इथं बघा तर त्याच्यात ना लोडबोड चालले आमच्या कार्तिकच्या. मी लावते म्हणते लाव बाबा, त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवलं. तो म्हटला की मी दिवा लावते, तर त्याला म्हटलं की लाव तू दिवा लाव. तर त्याला दिवा लावायला दिलं. तो बघा दिवा लावला. आता मी पूजा करून घेते, हळद कुंकू. आणि मी ना उंबऱ्याला ना रोज न चुकता सकाळ संध्याकाळी हळद कुंकू अर्पण करते उंबऱ्याला. तिथं लक्ष्मीची पावलं ठेवले, तिथं हळद कुंकू अर्पण करून झाले. आता बघा अगरबत्ती धूप हे पण अर्पण करून घेते, ओवाळून घेते. तर धूप पण तिथंच आणि बघा ओवाळून घेते. धूप पण तिथंच लावून ठेवते. मी रोज संध्याकाळ धूप अगरबत्ती दारापुढे ओवाळते, सकाळी पण ओवाळते आणि रोज संध्याकाळ न चुकता दिवा लावून घेते दारापुढे. तर इथं बघा मी तिथं लावले ना त्याने, तर म्हटलं मी देवघरात पण लावतो. म्हटले लाव बाबा. तर त्याची मजा हे बघा, माचीच कोरोना म्हणून 4-5 माच्या नाश केले त्याने. तर काय असो, त्याला काही एवढं लहान आहे, त्याला कळत नाही. तर परत त्यांनी डोकं लावलं नाही पेटवते म्हणून. समोरचं दिवा लावले ना त्यालाच काडी पेटवलं आणि लावलं देवा तोंड डोकं. मग आता ते काडी चांगले होते, ते सगळं मी भरून ठेवलं. तर त्याला म्हटलं झालं का तुझं आता देवपूजा करून दिवा लावून, तर बाजूला सरक, आता मी देवपूजा करून घेते. जेवढं काड्या त्याने बाजूला काढून टाकलेत ना ते सगळं परत बॉक्समध्ये भरलं. आणि इथं बघा तुपाचा दिवा लावून घेतलं. त्याच्यानंतर बघा हळद कुंकू अक्षदा वाहून घेते आणि अगरबत्ती धूप वगैरे सगळं ओवाळून घेते. आणि रोज न चुकता संध्याकाळ 2 कापडाच्या वड्या मी जाळते देवांपुढे. तर इथं कापडाच्या वड्या पण जाळून घेते, प्रज्वलित करून घेते. न चुकता रोज संध्याकाळ कापराच्या वड्या पण मी जाळते बरं का. तर इथं बघा मी ओवाळून घेते. त्याच्यानंतर आज पुस्तक वाचायचं, चंपाषष्ठी आहे म्हटल्यावर त्याचं 6 दिवस चालू आहे ना. आज पहिले दिवसपासून ते चंपाषष्ठीपर्यंत मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण करणार आहे. तर हेच करायला लागले. तर पहिले सुरुवात ना स्वामी स्तवांपासून सुरू करायचं. त्याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहे. तर इथं बघा पुस्तक वाचणार आहे, कसं वाचणार आहे, किती वाचणार आहे, काय वाचणार, मी त्याच्यानं वेगळा व्हिडिओ बनवते त्याचा. तर नक्की बघा. तर इथं बघा मी पुस्तक सगळं वाचून घेते. आणि कारण की हे पण माझा पहिला दिवस आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच करते. पुस्तक आणून वर्ष झालं आणि मी पहिल्यांदाच करते. तर हा फायनली वर्षानंतर माझा मुहूर्त आला आहे. तर मी लय खुश आहे की माझ्याकडून घडते पारायण.
तर पुस्तक वाचून झालं. हे बघा कार्तिकचे फटाकडे वाचायचं टाईम झाला, खाली जाऊन फटाकडे वाजून आलो आम्ही. त्याच्यानंतर बोलली सुरसुर आहे ना ते दारापुढे जाळ. तर त्याला ते म्हटले फटाकडे भरपूर होते दिवाळीच्या टायमाला राहिलेले. मग ते दिवाळी आली म्हटलं आज फोडून टाक, पूर्ण सगळं संपव. त्याच्यानंतर सुरसुरी लावत दारापुढे बस मी स्वयंपाक करून घेते. आणि आज स्वयंपाक काय काय केला बघा, मेथीची भाजी, फोडणीचा भात केला आहे आणि त्याच्यानंतर शिरा. तर देवांना दाखवून घेते नैवेद्य, त्याच्यानंतर आम्ही पण खाऊन घेतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.